पुणे तिथं काय उणे असं नेहमी म्हटलं जातं। पुण्यातल्या बऱ्याच गोष्टी या हटके असतात, पण अशीच एक गोष्ट पुण्यात घडली आहे। पुण्यातील एका मोठ्या नामांकित प्रतिष्ठित असलेल्या सोन्याच्या दुकानात काही हजारात नाही तर तब्बल 4,58,00,000 रुपयांची चोरी झालेली आहे। आता तुम्हाला वाटेल की दरोडा पडला असेल किंवा मोठ्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी हे काम केलं असेल, तर असं अजिबात नाही। ही चोरी त्याच सोन्याच्या दुकानात कामाला असलेल्या सेल्समनने केलेली आहे। विश्रामबाग पोलिसांनी त्या सेल्समनला अटक केली असली तरी या झालेल्या घटनेमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। तर सोन्याच्या दुकानामधील अंतर्गत जी सुरक्षितता असते ती सुद्धा आता प्रश्नचिन्ह झालेला आहे किंवा चव्हाट्यावर आलेली आहे। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। ज्यांच्या दुकानात ही चोरी झाली त्या नितीन इरप्पा डांगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आणि मग त्यांच्या तक्रारीनुसार पुणे पोलिसांनी लगेच तत्काळ कारवाई करत त्या दुकानातील प्रतीक नगरकर नावाच्या सेल्समनला अटक केली। आता हा जो प्रतीक नगरकर होता तो मागच्या 2 महिन्यांपासून त्या दुकानातील अंगठी, सोन्याचे कॉइन आणि वेडणे जे असतात त्या वेडणी अशा अनेक प्रकारच्या सोन्याच्या वस्तू हळूच चोरत होता आणि त्याने चोरलेल्या सोन्याची एकूण किंमत होती 4,58,13,679 रुपये इतके। या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की प्रतीक नगरकर हा निळकंठ ज्वेलर्स मध्ये सेल्समन म्हणून कामाला लागला होता। त्याच्याकडे त्या सोन्याच्या दुकानातील अंगठी, कॉइन आणि वेडणी या काउंटरची जबाबदारी देण्यात आली होती। दररोज तो तिथल्या दागिन्यांचे लेबल काढून ठेवत होता आणि त्यांची विक्री झाल्यानंतर शिल्लक असलेल्या वस्तूंची म्हणजे सोन्याच्या दागिन्यांची एंट्री करताना चोरून नेलेल्या वस्तूंची सुद्धा शिल्लक वस्तूंच्या यादीत एंट्री करून ठेवत होता। त्यामुळे दुकानात हा काय चोरीचा प्रकार होता तो लवकर कोणाच्या लक्षात आलाच नाही, कारण तो खूप मोठ्या चालाकीने शिताफीनं ही चोरी करत होता। पण 26 तारखेला जेव्हा नितीन डांगे यांनी स्टॉक चेक केला तेव्हा त्यांना स्टॉक मध्ये संशय आला, म्हणून त्यांनी सगळा स्टॉक पुन्हा मोजून पाहिला। त्यावेळी त्यांना तब्बल 4,58,13,679 रुपये किमतीच्या वस्तू गायब असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांना लगेच धक्काच बसला की एवढं मोठं गायब झालं म्हणून। त्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी सगळे तपास करत प्रतीक नगरकरला ताब्यात घेतला असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे की त्याने हे चोरलेले जे काही सोनं आहे ते कुठे ठेवलंय, की ते कोणाला विकून टाकलंय किंवा अजून या दुकानातील कोणाचा किंवा बाहेरील कोणाचा सहभाग आहे का, या सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत। या अशा मोठ्या चोरीमुळे सोन्याच्या दुकानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।